खूप घाणेरडं ॲक्सिडेंट झालं यार, खूप म्हणजे खूप घाणेरडं ॲक्सिडेंट झालं. हे बघा, बाप रे बाप. हे बघा, हे असे रात्रीचे आहेत ना, डंपर वगैरे ठोकतात. ॲक्च्युली त्या बिचाऱ्यांना पण झोप मिळालेली नसते, त्यामुळे रात्रंदिवस बिचारे ड्राईव्ह करत असतात, मग असे अपघात होतात. म्हणून म्हणतो मित्रांनो, प्लीज सेफ ड्राईव्ह. काय पडले? हे बघा मित्रांनो, आपलं नेहमीचं सडकं पडकं गळकं वाक्य आणि तो डायलॉग तुम्हाला फेकूनच मारतो. माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन असाल तर तुम्हाला हे वाक्य नवीन वाटेल, पण मुंबई गोवा हायवेला आता आपण इथून लेफ्ट घेणार आहोत आणि ब्रिजवरतून एक्सप्रेसवे चालू होतो. बाईक अलाउड नाही. अगेन लालपरी, त्याच्या पुढेसुद्धा लालपरी आणि त्याच्या पुढेसुद्धा लालपरी आहे. वाव, किती लालपरी आहेत मोजायला लागतील. 1 2 3 आणि त्याच्या पुढे 4 लालपरी. आई गावदेवी माते की जय, एकविरे आईचा उदोद जागेवाले की जय, जगदेश्वरी माते की जय, गणपती बाप्पा मोरया. सुप्रभात मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. स्वागत करतो तुमचं एका मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मस्तीखोर रायडर 47. सो आज आपण चाललो आहे पुन्हा एकदा कोकणात. मित्राच्या बहिणीचं लग्न आहे, सो त्यानिमित्ताने आता कोकण राईड करतो आहे आपण. मुंबई ते कोकण अशी आपली राईड राहणार आहे. आणि तुम्ही आता विचार करत असाल, आईला ह्याच्याकडे आत्ता 2 दिवसापूर्वी बाईक होती आणि हा डायरेक्ट स्कूटीवर कुठे आला. तर मित्रांनो, आपली बाईक पुढे मित्र घेऊन उभा आहे. आत्ता जॉबवरून सुटलो, नाईट शिफ्ट करून आता चाललो आहे कोकण राईडला. जर नाईट शिफ्ट करून म्हणजे असं नाईट जागला असाल आणि तुम्ही राईड करताय, तर तुमच्याबरोबर एक को पायलट असावा, कारण की नाईट केल्यामुळे तुम्हाला झोप येण्याची खूप शक्यता आहे. सो आता आपली NS म्हणजे आपला बनी दिसेल. हे लोक आता उभे आहेत तिकडे गेटवरती. सो ही बघा, आपली बनी इकडे उभी आहे आणि हे आपले चंटू बंटू एकदम पद्धतशीर उभे आहेत. का आता मित्र बोलतोय नाही जमत आहे म्हणून. वा, हे बघा गण्या आणि राज वडेकर मस्त की पद्धतशीर आपल्या स्कूटीवर चाललेत मजा करायला. आणि माझ्यासोबत आहे माझा एकदम स्टोअरमधला खासम खास मित्र मनोहर. बघा, स्माईल एकदम, बोलतात ना, काय बोलतात, चॉकलेट बॉय. सो चला आता निघूया. सो चला आता आपण निघालेलो आहोत मुंबई ते कोकण राईड करण्यासाठी. आता राज रडायला लागला, बोलतो भाई नाही जमत. त्याच्याकडे पण NSच आहे त्याची, सेम बाईक, फक्त कलर चेंजेस आहेत. त्याची रेड NS आहे. तो बोलतो ही गाडी तूच चालव, बोलतो ते तुझे ब्रेकिंग सिस्टम आणि तुलाच माहिती, बोलतो. सो मित्रांनो, आता आपण पोचलो आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. आता आपल्याला वाशीचा पुढे टर्न येईल.
आणि अशा प्रकारे आपला मुंबई ते कोकण असा प्रवास चालू झाला आहे. आपण चाललो आहे दापोलीमध्ये पुन्हा एकदा. निमित्त आहे ते आमच्या मित्राच्या बहिणीचं लग्न आणि आज हळद आहे. सो आम्हाला असं म्हणायला गेलं तर संध्याकाळपर्यंत पोचायचं आहे. सकाळी सकाळी निघालो आहे तर एकदम बरं वाटतं. जरा ट्रॅफिक कमी आहे रोडला. आता बघा किती वाजलेत, 8 वाजत आलेत, म्हणजे 7:50 झालेत, म्हणजे 8 वाजत आलेत. रस्ता असा मोकळा मिळाला ना की जरा बरं वाटतं. सो मित्रांनो, गेल्या राईडला जो उमरखिंड म्हणजे मुंबई ते दापोली आपण जो राईड केली, पहिला आपण उमरखिंडीला गेलो, सेकंड नंतर कड्यावरचा गणपती गेलो, नंतर मग गोमराईला गेलो, हनुमान जयंती आपण तिकडची तो ब्लॉग टाकला आणि नंतर मग अण्णांच्या हॉटेलचा ब्लॉग आला आणि मग आपलं दापोलीमधलं जागृत देवस्थान आई चंडिका देवीचं एक ब्लॉग टाकला. त्यामुळे त्याच्यानंतर हा ब्लॉग येणार आहे आणि त्या ब्लॉगमध्ये आहे ना जो मुंबई ते उमरखिंड असा आपला प्रवास झाला. त्या ब्लॉगमध्ये आपल्याला एक आय थिंक शिरढोण, हो, पनवेलच्या पुढे जो खोपोली पाली मार्ग आहे त्या रोडला, ओ हे बघा, अरे यार स्लो करायचे तर. स्लो करा. ओ खूप घाणेरडं ॲक्सिडेंट झालं आहे यार, खूप म्हणजे खूप घाणेरडं ॲक्सिडेंट झालं आहे. हे बघा, बाप रे बाप. हे बघा, हे असे रात्रीचे आहेत ना डंपर वगैरे ठोकतात. ॲक्च्युली त्या बिचाऱ्यांना पण झोप मिळालेली नसते, त्यामुळे रात्रंदिवस बिचारे ड्राईव्ह करत असतात, मग असे अपघात होतात. म्हणून म्हणतो मित्रांनो, प्लीज सेफ ड्राईव्ह, सेफली एकदम राईड करा, काय टेन्शन नाही. उशीर झाला तरी चालेल, मागे आपल्या कोणीतरी वाट बघतंय घरामध्ये याचा विचार करायचा आणि राईड करायचा. आपले आईवडील असतील, आपली बायको असेल, मुलं असतील, सो विषय पूर्ण भरकटला गेला त्या ॲक्सिडेंटमुळे. तर त्या राईडमध्ये आहे ना, उमरखिंडीच्या राईडमध्ये आपल्याला एक आपला भाव भेटला होता, मोटो ब्लॉगरच होता तो, पण तोसुद्धा, त्याचीसुद्धा एक नवीन सुरुवात आहे मित्रांनो. त्याचा तो फर्स्ट ब्लॉग होता. सो त्याने आपल्याला कमेंट केली होती की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला शाउटआउट दे, जेणेकरून माझेसुद्धा यूट्यूबचे सबस्क्रायबर वाढतील. त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे
मुंबईकर मोटो ब्लॉग्स. सो माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला विनंती आहे, माझ्या मित्रपरिवारांना, की त्याच्यासुद्धा चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. त्याला मोटिवेशन मिळेल. त्याचे फक्त अवघे 22 सबस्क्रायबर आहेत. जशी माझ्यावर कृपादृष्टी दाखवलीत तशी त्याच्यावरसुद्धा दाखवा. आणि त्यांनी शाउटआउट द्यायला सांगितलेलं. सो माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीतर्फे मुंबईकर मोटो ब्लॉग्स तुला 21 तोफांची सलामी. इज्जत आहे फुल. रप्पाची की रप्पा. आता आपण वाशीकडे जाणारा लेफ्ट टर्न घेतला. माझं म्हणणं म्हणजे एकच आहे की जी मुलं असतात ना यूट्यूबर्स, खूप मेहनत घेतात. एडिटिंगपासून ते पूर्ण ती व्हिडिओ फिनिशिंग कशी होईल, काय होईल, त्याची सुरुवात कशी असेल, त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की हे लोक व्हिडिओ रेकॉर्ड करतात नंतर नेऊन सरळ फेकतात यूट्यूबवर, पण नाही. पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केलेली व्हिडिओ पूर्ण बघावी लागते. ती बरोबर आहे की नाही, कुठे शब्दांचा काही उल्लेख नीट झाला आहे की नाही, हे सगळं बघावं लागतं. सो तुम्हाला विनंती आहे, अशा यूट्यूबर्सना, माझ्यासारख्या नवीन ज्यांनी चॅनल चालू केलं त्यांना सपोर्ट करा जरा, आणखी त्यांना मोटिवेशन मिळतं. यंग जनरेशनचं कसं आहे ना की जे यूट्यूबला मुलींचे व्हिडिओ येतात ना, ज्या मुली वाकड्या तिकड्या डान्स करतात, मग त्यांना असे लाईक भेटतात की विचारू नका. लाईक पण भेटतात, त्यांचे सबस्क्रायबर पण वाढतात. पण जे बिचारे खूप मेहनत करतात ना, जीव तोडून एकदम जे मेहनत घेतात ना यूट्यूबवरती, त्यांचे सबस्क्रायबर वाढण्यासाठी, त्यांच्या व्हिडिओना लाईक मिळण्यासाठी, त्यांचे घंटा पण सबस्क्रायबर वाढत नाहीत. मी सगळ्याच मुलींच्या यूट्यूब चॅनलला नाही म्हणत आहे. ज्या फालतू चॅनल असतात ना, वेडे वाकडे डान्स करायचे, अश्लील असे चाळे दाखवायचे यूट्यूबवरती, आणि मग सबस्क्रायबर आणि लाईकची भरमसाठ असा पाऊस पाडून घ्यायचा स्वतःवरती. अशा मुलींबद्दल मी बोलतो आहे. सो आता आपण मुंबई सातारा हायवेला आहोत. तोच रोड पुन्हा कनेक्ट पुढे होऊन कोल्हापूर वगैरे त्या दिशेने जातो. आता थोड्याच वेळात वाशीचा टोल येईल. आणि हा टोल पुढे घेऊन शासनाने खूप उत्तम निर्णय घेतला आहे. मला याबाबतीत शासनाची दाद द्यावीशी वाटते. अशा प्रकारे वाशीचा टोल क्रॉस झाला आहे. पुन्हा एकदा नो ट्रॅफिकमध्ये. सकाळचं तर अजिबात गर्दी नसते, पण आत्ता सकाळचे 8 वाजलेत तरी गर्दी नव्हती अजिबात. 2 मिनटंसुद्धा लागली नाही वाशीचा टोल क्रॉस करण्यासाठी. इज्जत आहे, इज्जत. आता आपण पनवेलला पोचू थोड्याच वेळात. आणि
पुन्हा एकदा आपल्या फ्यूल स्टेशनमध्ये पेट्रोल भरायला जाणार आहोत. आपला पहिला होल्ड. माझ्या मनात होतं की हा ब्लॉग आहे ना स्कूटीवरून पुन्हा शूट करायचा, की तुम्हाला दाखवायचं की स्कूटीवरून सुद्धा प्रवास केला जाऊ शकतो 300-400 किलोमीटर. फक्त एवढंच की थोडंसं सांभाळून पूर्ण सुरक्षा बाळगूनच तुम्ही प्रवास करा. हे बघा मित्रांनो, आपलं नेहमीचं सडकं पडकं गळकं वाक्य आणि तो डायलॉग तुम्हाला फेकूनच मारतो. माझ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन असाल तर तुम्हाला हे वाक्य नवीन वाटेल, पण मुंबई गोवा हायवेला आता आपण इथून लेफ्ट घेणार आहोत आणि ब्रिजवरतून एक्सप्रेसवे चालू होतो. बाईक अलाउड नाही. यूट्यूब फॅमिली हे वाक्य ऐकून फार बोर झाली असेल एकदम. पनवेल सिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण आपल्या पहिल्या होल्डपर्यंत पोचणार आहोत 10 मिनटामध्ये. फक्त 10 मिनटात. अगेन लालपरी, त्याच्या पुढेसुद्धा लालपरी आणि त्याच्या पुढेसुद्धा लालपरी आहे. वाव, किती लालपऱ्यात मोजायला लागतील. 1 2 3 आणि त्याच्या पुढे 1 4 लालपरी. हे बघा, आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे. डेस्टिनेशन म्हणजे पहिल्या होल्डपर्यंत. आता इथे आपण फ्युलिंग करूया. आता आपण आपल्या बनीची टाकी फुल केलेली आहे आणि आता थोडा नाश्ता करून घेऊया. कुठे होल्ड करतोय हा? तुम्हाला एकदा सगळ्यांची पुन्हा एकदा चेहरे दाखवतो. हे मिस्टर राज बडेकर, मनोहर चव्हाण आणि गणेश शिगवान, प्रो रायडर. सो मित्रांनो, हे बघा, आता नाश्ता केला आहे आणि आता आपला सफर चालू करूया. चलो. हे बघा, हे राजने काय केलं होतं बघा. वा, पूर्ण मिररच. मिरर फिरवून ठेवलेला का तर गॉगल लावून बघण्यासाठी. वा. सो मित्रांनो, बघा, आपण पुन्हा एकदा जुना पुणे हायवे पकडणार आहोत आणि खालापूर मार्गे पाली रोडने पुढे मग गोवा महामार्ग जॉईन करू. अजूनसुद्धा आमचे 2 साथीदार आलेले नाही आहेत आणि आपला हे धपाधप हे टिंग टोईंग 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 टोईंग. फायनली आमचे दोन्ही मित्र आलेले आहेत आता आणि आम्ही निघालो आहे टुवर्ड्स दापोली. तुम्ही आहे ना कधीतरी ह्या मार्गाने ना येऊन बघा एकदा, खूप मजा येते. हे टर्न वगैरे आहेत ना, एवढे सुंदर टर्न आहेत ना हे.
गाडी चालवण्याची जी खरी मजा आहे ना इथेच आहे. NSला बघून भाई ॲव्हेंजरवाला फुल गरम झाला आहे. चला घेऊया मजा. मला हे आवडत नाही, म्हणजे असं रायडर्स लोकांना वगैरे बघून आहे ना, हे लोक स्टाईल मारायला लागतात ना, मग जाम म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलला एकदम डोक्याची तार सटकते. चला 124 लागला. एक नंबर मजा आली पळवायला. हा बघा पाली रोडवरचा हा व्ह्यू बघा, खूपच अप्रतिम. सुट्टीचे दिवस असतील ना तर अशी सुंदर सुंदर दृश्य बघण्यासाठी आहे ना, पूर्ण निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी घरातून बाहेर पडा, खूप मजा येते. आता बघा आत्तासुद्धा दुपारचा 1 वाजला आहे आणि नाही म्हणायला गेलं ना तर ऊन खूप पडतं आहे, पण हे असं सुंदर नेचर बघून आहे ना, हा निसर्ग बघून एक नंबर अशी उन्हाची झळसुद्धा लागत नाही आहे. आता गाडी रनिंगमध्ये असल्यामुळे, स्पीडमध्ये असल्यामुळे ऊन एवढं लागत नाही. हे बघा मित्रांनो, आता आपण पोचलो आहे पाली रोडला. पाली इथून 20 किलोमीटर तरी असणार, 20-25 किलोमीटर, कारण की वाकण तिकडे 32 किलोमीटर लिहिलं आहे. सो आता आपला एकदम जिव्हाळ्याचा विषय येईल ते म्हणजे उमरखिंड. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासातली सगळ्यात मोठ्या गनिमी काव्याची केलेली लढाई, त्याची साक्ष म्हणजे उमरखिंड. हे बघा मित्रांनो, उमरखिंड. आपण सावणी गावात आहोत. इथून उमरखिंड फक्त 4 किलोमीटरवर आहे. आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितली होती, कोणी बघितली नसेल तर नक्की बघा. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठ्या गनिमी काव्याची शौर्यगाथा, तो ब्लॉग नक्की बघा तुम्ही. खूप छान ब्लॉग आहे आणि इन्फॉर्मेटिव्हसुद्धा आहे. हे बघा, हे बघा यार, गेल्या टायमाला पण असंच झालं, आत्तासुद्धा तेच मूर्खपणा.
मगाशी मी त्याला हॉर्न दिला ना, तर इथून गावातून कुठून तरी बाहेर पडला. त्याला हॉर्न देतोय तरी पण तो गाडी बाहेर काढतच होता. अरे 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 भाई, काय करतोय तू? ओव्हर शायनिंगच्या नादात जाशील असा. त्याची मजा तर बघा, मी स्पीड वाढवतोय तर तो पण स्पीड वाढवतोय. काय बोलणार यार. पुन्हा एकदा हॉटेल एकविरा, इथे एकदा जेवून जा. ह्या रोडने आलात ना, इथे नक्की जेवा. हॉटेल एकविरा, आई एकविरा आहे. ओके. कारण की मी स्वतः जेवलो आहे, खूप छान चव होती. घरगुती पद्धतीचं जेवण, मजा आली. चला मित्रांनो, गोवा महामार्ग आला. थोडंसं इथे होल्ड घेऊ, पाणी वगैरे पिऊ आणि नंतर मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघायला आपण सज्ज. इकडचे एकदम हे तर बघा, रिॲक्शन तर बघा. एकदम कारमधली माणसं फुल बघत बसलेत गाडीकडे. हे बघा मित्रांनो, जर तुम्ही वाकणला आलात ना आणि तुम्हाला जर नाश्ता करायचा आहे तर हे हॉटेल आहे बघा, शुभम हॉटेल. इकडे या आणि नाश्ता करा. चला काकी. आणि हा बघा, हा गोवा महामार्ग आहे. इथे नक्की तिला समजो मारीन बेंचीत परत आले, माझ्या नादा लागली तरी मार त्याला आपल्याकडे. सो मित्रांनो, आता आपण मुंबई गोवा हायवे जॉईन करतोय. वेलकम टू मुंबई गोवा हायवे. हे रस्त्याचे हाल. बघा आपली 220, ही 220 आपला भाऊ महेश चालवतोय. हे बघा, एकच नंबर. हे बघा चंगू मंगू कसे वाटतात बघा, एकच नंबर. फुल एकदम रायडिंगच्या जोशमध्ये. हे बघा, समाज में इज्जत आहे. चला यूट्यूब फॅमिली, कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. सो मित्रांनो, आपण पोचलो आहोत माणगावमध्ये आणि सध्या तरी आता आपण तुषारदादाकडे जाणार आहोत, ज्याचं रायगडमध्ये खूप दबदबा आहे. डीजेच्या लाईनीमध्ये रायगडमध्ये तो खूप नावाजलेला असा डीजेवाला आहे. आणि आपण तिथेच चाललो आहे तुषारदादाकडे. पण ट्रॅफिक बघून जाम टेन्शन येतं आहे. माणगावची ट्रॅफिक इथूनच चालू झाली का? हो हो हो, लाईनच लागली आहे पूर्ण बघा. हा बघा, हा रोड आहे ना, हा श्रीवर्धनला जातो. हा बघा, आपण एकदा श्रीवर्धनसुद्धा करणार आहोत. हे बघा, आता हे ढालगर फाटा येईल.
किती आहे? सो आपण आता गोवा हायवेपासून राईड घेतला ढालगर फाट्यासाठी आणि आता लोणशी गावात आपण एंटर करू. हे बघा समोरच डीजेची गाडी उभी आहे. एकच नंबर 1 2. हे बघा हे तुषारदाचं घर आहे. हे बघा हे वालं घर तुषारदाचं. सेटअप वगैरे पद्धतशीर एकदम. आता ह्यातली कुठली गाडी? ती बहुतेक. सो मित्रांनो आता आपण पोचलो आहे आंबेतला. आता मी मागे बसलो आहे तर व्ह्यू कसा आहे ते माहिती नाही, पण थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. मी सुद्धा आता गाडी चालवून कंटाळलो आहे. सो आणि मला ॲक्च्युलीमध्ये आहे ना हे आंबेच्या खाडीचा व्ह्यू घ्यायचा होता. तर तुम्हाला आता मी आता सध्या गाडी नाही चालवत आहे तर व्ह्यूसुद्धा चांगला आहे. इथून बघा, हा बघा व्ह्यू बघा, खूप छान व्ह्यू आहे. हे बघा कसलं सुपर्ब आहे यार, एकच नंबर. आणि इकडून बघा हा व्ह्यू एक नंबर आहे. आणि आपले राठोड भाऊ एक नंबरमध्ये. हे बघा कसले चाललेत. आता इथून पुढे आहे ना मी व्हिडिओ स्किप करणार आहे, मी थांबवणार आहे. कारण की आहे ना रस्ते एवढे खराब आहेत मंडणगडला जाणारे. सो आपण इथून पुढे मंडणगडवरूनच आपला ब्लॉग बनवायला चालू करू. आता आपण आहोत मंडणगडमध्ये. मंडणगडमधून सुकोंडीपर्यंतचा जो रस्ता आहे तो थोडाफार चांगला आहे. समाज में इज्जत आहे वो रस्ते को. पण खरंच जो आंबेतपासून ते मंडणगडपर्यंतचा रस्ता आहे ना खूप त्रासदायक आहे. खूप म्हणजे खूप खराब आहे. शासनाला विनंती आहे लवकरात लवकर सुधारा. ही माझी व्हिडिओ पोचवा त्यांच्यापर्यंत, शासनापर्यंत. सो मित्रांनो आता मंडणगड शहरातून निघालो आहे सुकोंडीकडे जायला. आणि आपल्या DJ कल्पेश तिथे वाट बघते. आपला भाव आहे तो. त्याचं गावसुद्धा दापोलीच आहे मित्रांनो, केळशीमधला आहे तो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आवडली असेल ना तर नक्की लाईक करा. तुमचे लाईक भरपूर कमी येतात यार. व्ह्यूज येतात पण लाईक येत नाहीत. मला ते काय कळत नाही. आपल्या DJचा सेटअपसुद्धा आपल्यासोबतच चालला आहे म्हणून आपण एवढे स्लो चाललो आहे. उधर भी जाके क्या करेंगे मेरी जाने चुमन्ना. हाँ थोड़ा सा आराम करेंगे और क्या. इससे अच्छा इधर से ही आराम से जाएंगे. मित्रांनो ह्या निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे ना तर सगळ्यांना सांगतो माझ्या यूट्यूब फॅमिलीला की तुम्ही या. नवीन जे सबस्क्रायबर असतील त्यांनासुद्धा सांगतो की कोकणात या. मजाच मजा. निसर्गाची पूर्ण एकदम म्हणतात ना की पूर्ण एकदम मजा घ्यायची असेल तर फक्त वन अँड ओनली ऑप्शन कोकण. येवा कोकण आपलाच असा. हा बघा सनसेट बघा किती सुंदर, एकच नंबर. काय व्ह्यू येतो आहे. वाव. मित्रांनो
थोड्याच वेळात सुकोंडीकडे जाणारा तो डायव्हर्जन येईल. भावाला काय बोलतात? बोल ना, काय बोलतात? रेकॉर्डिंग चालू करते. बोल ना, काय बोलतात? ह्याला ना बोंड बोलतात, बोंड. हो, मन जिंकलंस. एकदम चुमनेश्वरी परफॉर्मन्स दिलास तू. हो का? आमच्याकडे तर खूप. मग हे काय फॉरेनला आलो आहे आपण? आता तर आपण दापोलीला चाललो आता. हा बघा, आता हे असे 2 फाटे फुटतात, म्हणजे 2 डायव्हर्जन येतात. हे बघा, ह्या डायव्हर्जनला आपल्याकडे आंजर्लेला सुद्धा जायचं असेल तरी आणि सुकोंडीला जायचं असेल तरी आपल्याला उजवीकडे राहायचं आहे. हा असा उजवीकडे वळलं आंजर्ले आणि सुकोंडीला जाण्यासाठी की हा मग स्टेट बाय स्टेट रास्ता है. ये सब रास्ता ध्यान में रखने के लिए महीने में 1-2 बार ट्रैवल करना पड़ता है मेरा बच्चा, तभी ये सब याद रहता है दिमाग में. समझ में आया मेरी पॉम पॉम. सुकोंडी यायला काही क्षण बाकी आणि आपला प्रशांत भाऊ रस्त्यावरती वाट बघतोय. त्याला फोन करून सांगितलं की आम्ही जवळपास आलोय ना. आता सुकून वाटतंय जरा. आता थोडंफार रिलॅक्स करणार, त्यानंतर मग कल्पेशला थोडीफार हेल्प करायची आहे मला. त्याचा DJ सेटअप पूर्ण सेट करून द्यायचा आहे. त्यानंतर आपण मोकळे फुल एन्जॉय करण्यासाठी. हां बोल ना. अरे कुठे आहे तू? अरे स्टॉपलाच आहे. त्या मेन रोडवरच आहेस ना, आंजर्ले सुकोंडी रोडला? नाही तर तू पुढे गेलात. अरे यार, पुढे कसं जाईन मी? ती तू पुढे तुला एक्झॅक्टली सांग. बरोबर आहे. दादा, आम्ही कधी चुकीचे होऊ नाही शकत. आणि आपले प्रशांत दादा जोशी इथे उभे आहेत. फुल राडा एकदम. प्रशांत दादा जोशी यांचे मंडळामध्ये खूप खूप स्वागत आहे. हे बघा, आलं. मी स्वतः कंटाळलो होतो. चलो. तो येतोय आरामशीर. सो मित्रांनो, हे बघा श्री साईधाम मंदिर सुकोंडी. अच्छा, सुकोंडी बट्टाळेवाडी. म्हणून थांबत होता की काय? नाही, रातची NS दिसली ना मला, रेड कलरची, म्हणून मी एकदम थांबलो. म्हटलं कुठे आहे काय माहिती, गाडी दिसली म्हणून थांबलो. अगो बाई. सो मित्रांनो, आपण पोचलो आहोत सुकोंडी येथे. हे बघा, त्यांच्या वाडीचं हे मंदिर. ओके, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे बघा, धनश्रीताईंचा फुल मोठा बॅनर लागला आहे. बोल ना बाई. हां, लाईट गाडी जाईल का? गाडी हा जाईल ना भाई, मला स्वतःला माहिती नाही, पण मी थांब बघून येतो. आणि हे मंदिर आहे बाजूला. सो हे बघा, इथे पूर्ण सेटअप. हो, पूर्ण सेटअप एकदम माहौल बना दिया है. आता रिॲक्शन बघा फक्त, फुल तोंडाकडेच बघत बसतील यार ही लोक. कुठे गेला प्रशांत? कुठे गेला?